नमस्कार. देवीच्या नवरात्रामध्ये जिथे जिथे घटस्थापना झालेली आहे तिथे तिथे देवीच्या वर फुलोरा टांगलेला दिसून येतो. हा फुलोरा म्हणजे एक पापड्या असतात आणि त्या अशा वरती टांगलेल्या असतात. यामागचा काय उद्देश आहे, असा फुलोरा का करतात, याचा जर विचार केला तर याच्यातून दोन अर्थ पाहायला मिळतात. एक अर्थ असा आहे की फुलोरा या शब्दाचा मराठीत अर्थ फुलांचं उद्यान, बगीचा असा वगैरे होतो. म्हणजे जिथे खूप काही अशी प्रकारची फुलं उमललेली आहे अशी फुलवारी, त्याला तो फुलोरा आहे. मग या अर्थाने जर विचार केला तर आमच्या घरामध्ये अशाच प्रकारचं घर सगळ्या समृद्धीच्या दृष्टिकोनातून फुललेलं असावं, प्रफुल्लित असावं, विकसित असावं, या दृष्टिकोनातून हा एक भाग पाहायला मिळतो की ही भगवती आमच्या घरामध्ये सुद्धा असंच सगळं फुललेलं, प्रफुल्लित हे सगळं वातावरण असू दे, ही त्याच्या मागची प्रार्थना आहे. दुसरा अर्थ असा आहे की संतांच्या प्रमाणाप्रमाणे स्वर्ग, मृत्यू, पाताळ याचा मंडप घातला, चारही वेदांचा फुलोरा टांगला, शास्त्र पुराणे अनुवाद तुझा गोंधळ घातला, असं गोंधळ प्रकरणामध्ये संतांचं प्रमाण आहे. याच्यामध्ये चारही वेदांचा फुलोरा टांगला. तो जी काही फुलोरा टांगण्याची जी काही चौकट असते ती चौकोनी अशा पद्धतीची असते आणि म्हणून चारही वेदांचा, मग त्याच्यामध्ये ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद या चारही वेदांचा म्हणजेच या दृष्टिकोनातून ज्ञानाचा संबंध इथे येतो. आणि म्हणून भगवतीच्या कृपेने मला ते जे काही ज्ञान आहे ते प्राप्त व्हावं अशीही त्यामागेची प्रार्थना आहे. आणि म्हणून अशी फुलोरा टांगण्याची पद्धत आहे. थोडक्यामध्ये फुलोरा देवीला प्रिय आहे आणि तो आपण यासाठीच करायचा आहे की तद्वत माझं जीवनसुद्धा प्रफुल्लित, विकसित हो. मग ते ज्ञानाने पण हो, गुणाने पण हो, माझे कर्म असतील, या सर्वांचा एकंदरीत विचार करून त्या ठिकाणी तो सिद्धांत मांडला गेलेला आहे. म्हणून जिथे अशा पद्धतीच्या मा भगवतीच्या भक्तीचं सिंचन होते आणि तिथेच त्या भक्तीचा हा मोगरा फुलायला लागतो आणि पाहता पाहता तो फुलोरा तयार होतो. आणि म्हणून भगवतीच्या वरती असा फुलोरा टांगण्याचा प्रघात पद्धती आहे. ती ज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा आहे आणि आपल्या संसाराच्या समृद्धीच्या दृष्टीने आहे. अशीच समृद्धी सगळ्यांना प्राप्त हो, ही भगवतीच्या चरणी प्रार्थना. जय श्रीनाथ.